तुम्ही आंदोलनाला बसलेला आहात. काय मागणी नेमकी काय राहणार? मी दिव्या मराठे, मी प्रभाग क्रमांक 20 मधून सर्वसाधारण महिला म्हणून मी उमेदवारी मागितली होती. ती मला देण्यात आली नाही आणि माझीच नाही, या सगळ्या माझ्या मैत्रिणींना तसंच डावललं गेलं. जिथे महिला आरक्षण आहे तिथेच आम्ही मागणी केली होती. पुरुष आरक्षणावर मागणी केलेली नव्हती. तर आमचा न्याय आम्हाला मिळावा आणि आम्हाला जे ईव्ही फॉर्म जोडलेले आहेत ते काढून आम्हाला द्यावे, हा नियम बदलावा. हे असं होईल तरच हे पुढे अशी गद्दारी होणार नाही. मागणी केली करू शकता, अशक्य काहीच नाही. करू शकतो ना आपण. नाही, भाजप म्हणून नाही, करू शकतो. नियम काहीतरी होतो ना, नियम बदलू शकतो ना आपण. नियम काहीतरी असेलच ना. याचा मी अभ्यास केला असं बोलले असते, पण आहे हा नियम आहे. 2 दिवस छाननीला वेळ, 2 दिवस आहे वेळ, आपण करू शकतो. नाही, शितोळे सर भेट द्यायला आले नव्हते, ते धमकी द्यायला आले. त्यांनी धमकी दिली मला. 2010 मध्ये तुम्हाला तिकीट दिलं होतं. अरे एवढे नेते 7-7 काम गेलेले आहेत त्यावरती. मग तो काही एकदाच मंत्री होऊन तो खाली बसतो का? 7-7 काम होतात त्यांचे. 80-80 वर्षाचे मंत्री आहेत. मग तुम्ही काय मला एकदा तिकीट दिलं म्हणून संपला का विषय? दुसऱ्यांदा मागायचं नाही का? मागच्या वेळेस मी मागितलं, दिलं नाही. आता मागितलं, आता दिलं नाही. परत द्या. माझ्यापेक्षा सक्षम महिला राहिली असती, दिलं असतं तर काहीच हरकत नव्हती. माझी भगिनी राहिली असती, दिलं असतं, काहीच हरकत नव्हती. पण तुम्ही एकदम कोणती मानकापे त्या बाईला घरातून आणून दिलं तिकीट. तुम्ही सक्षम महिलांना तिकीट द्या आणि जे शक्य होईल होऊ शकतं. हे 2 दिवस आहेत, होऊ शकतं. जिथे माझ्या महिला सक्षम आहेत, जिथे महिला आरक्षण निघालंय, ओपन, ओबीसी, एससी, तिथे तुम्ही महिलांना एबी फॉर्म जोडण्यात यावा आणि द्यावा. लोकनायक न्यूज